जळगावात महायुतीला अभूतपूर्व यश या ठिकाणी मिळालेलं आहे, काय सांगाल? मी पूर्वीच म्हटलं होतं की 12 जागा आमच्या बिनविरोध आलेल्या होत्या, 70 पार शिवसेना भाजप या ठिकाणी महायुती निवडून देईल तसं चित्र या ठिकाणी दिसतंय आणि महायुतीने ते दणदणीत विजय या ठिकाणी मिळवलेला आहे। भाऊ, महापालिकेत मुंबई महापालिका असेल या ठिकाणी देखील महायुतीला दणदणीत विजय या ठिकाणी मिळालेला आहे, काय सांगाल? पूर्ण महाराष्ट्राचं चित्र असं आहे आणि मुंबईसह या ठिकाणी आपण पूर्ण महाराष्ट्राकडे नजर मारली तर महायुतीचाच बोलबाला आहे आणि लोकांनी पुन्हा महायुतीच्या याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे। मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना नाकारलेलं आहे, काय वाटतं? हे बघा, शेवटी काम, जनतेशी संपर्क, जनतेशी असलेला सध्याचा सक्रियपणा याला लोक स्वीकारत असतात आणि लोकांनी त्या पद्धतीचा कौल दिलेला आहे। त्या ठिकाणी मराठी आणि अमराठी तो मुद्दा जो होता त्या ठिकाणी ठाकरे बंधूंना नडला असं वाटतं आपल्याला? हे मराठी तर सगळेच आहे ना, या ठिकाणी आमच्याकडे निवडून येणारा सुद्धा महापौर जो होणार आहे तो मराठी आणि हिंदूच होणार आहे। भाऊ, ठाकरे बंधू एकत्र आले त्या ठिकाणी सत्ता येईल असं वाटत होतं, त्यांना नाकारलं का, काय वाटतं? हे बघा, नाकारण्याची बरीच कारणं आहेत, ती आता एका वाक्यामध्ये सांगता येणार नाही, पण शेवटी डेव्हलपमेंट आणि लोकांना असलेल्या सुविधा हे जे कोणी देतात ते कोणत्याही पक्षाचे असले त्यांना लोक स्वीकारतात, हे मुंबईने सिद्ध केलं। कुठलं कारण असं आहे की त्यामुळे आपल्याला वाटतं की ठाकरे बंधूंना मुंबईकर निष्क्रियपणा, मी पूर्वी बोललो निष्क्रियपणा, मतदान आलं की सक्रिय व्हायचं, याच्याने चालत नाही, 24 तास लोकांमध्ये राहावं लागतं, त्यामुळे आता निष्क्रियपणा सोडावा लागतो राजकारणात, जो सक्रिय राहील तो जीवनामध्ये चालत राहील। जळगावात महायुतीला काही एकही जागा मिळालेली नाही दिसत आहे, काय वाटतं? महाविकास आघाडीला जागा इथं मिळालेलं नाही असं म्हणता येणार नाही, काही ठिकाणी त्यांच्या जागा आल्याचं या ठिकाणी माहिती आलेली आहे, पण जर आपण पाहिलं तर आम्हाला 70च्या पार जागा मिळतात, म्हणजे 75 पैकी 70च्या वरती। शिवसेनेचा जर विचार केला तर आम्ही 23 जागा लढत होतो, आम्ही 22 जागा जिंकल्या आणि महायुतीने 75 पैकी 70 जागा जिंकल्या, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट देणारा जिल्हा जळगाव जिल्हा। विधानसभा असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, या सर्वही ठिकाणी महाविकास आघाडीला धोबीपछाड मिळालेली आहे, काय वाटतं? जबरदस्त लोकांनी प्रेम केलेलं आहे आणि प्रेमाचा अर्थच हा होतो की आपल्यावर आणखी पुन्हा जबाबदारी वाढलेली आहे। पराभवानंतर काय सल्ला द्याल ठाकरे बंधूंना? पराभवानंतर काय सल्ला द्याल ठाकरे? मी सल्ला देणारा एवढा मोठा माणूस नाही, पण शेवटी जमिनीवर राहून काम करावं हेच माझं म्हणणं। संजय राऊतांना काय सांगा? नाही, ते आजारी आहे।